झाला। ही कदाचित तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची निवडणूक ठरू शकेल, कारण का ही मेक और ब्रेक निवडणूक असणार। ही करेंगे या मरेंगे अशी निवडणूक ही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली असणार आहे। संकल्प मेळावा घेण्यामागचं उद्दिष्ट हाच आहे की महेशांना म्हणाल्याप्रमाणे आज आपल्या सगळ्यांची जबाबदारी, आणि मी फक्त काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून म्हणत नाही, पण भाजपच्या विरोधात जे कोणी लढत आहे, मग ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असतील, साहेबांचा गट असेल, तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा गट असेल, तो काँग्रेस पक्ष असेल, आणि सगळे इतर इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीमधले जेवढे पक्ष आहेत, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण ही लढाई लढली पाहिजे। आपण घरोघरी जाऊन लोकांना जागृत केलं पाहिजे। का? कारण का लोक आपली वाट पाहत आहेत। मी तुम्हाला जबाबदारीने ह्या ठिकाणी सांगते की लोक वैतागलेत। तुम्ही जर झोपडपट्ट्यांमध्ये गेलात, गावामध्ये गेलात, तुम्ही फक्त टीव्ही आणि व्हॉट्सअप बघितलं, तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवणार, कारण का टीव्हीवर दर 10 मिनिटांनी दिसतंच हे बाबा, आणि व्हॉट्सअपवर त्यांनी तशी स्ट्रॅटेजी केली आहे की दर 10 मिनिटांनी कुठे ना कुठेतरी दिसलं पाहिजे। पेट्रोल पंपवर पेट्रोल मारायला गेलं की दिसतं, टी व्ही चालू केल्यावर दिसतं, रेडिओ चालू केल्यावर दिसतं, आणि व्हॉट्सअप उघडल्यावर दिसतं। पण ही मायाजाल आहे, ह्याच्यात विश्वास नका ठेवू। घरोघरी जा, तळागाळात जा, चित्र खूप वेगळं आहे, आणि घराघरात तुम्ही गेलात ना तर तुम्हाला ऊर्जा मिळेल, तुम्हाला कॉन्फिडन्स मिळेल, कारण का ती लोक तुमची आणि काँग्रेस पक्षाची वाट बघत आहेत। कारण का तुम्ही तिथे नाही गेलात आणि तुम्ही तिथे वस्तुस्थिती मांडली नाहीत तर जाणार कोण सोलापुरात? तर जाणार कोण? कोण राहिलंय? जर काँग्रेसचा कार्यकर्ता, जर सर्वधर्म समभाव, संविधान आणि लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणारा कार्यकर्ता जर लोकांपर्यंत पोचला नाही तर कोण पोचेल? ह्या गोष्टीची जाणीव ठेवा। 5 आमदार बीजेपीचे सोलापूर जिल्ह्यात लोकसभात, 5 आमदार भाजपचे, खासदार भाजपचे, 1 काँग्रेसचा आमदार सोडून, मी काँग्रेस पण म्हणत नाही, महाविकास आघाडीचा आमदार सोडून, आणि तुम्ही सगळे सोडून लोकांपर्यंत जाणारं कोण आहे? म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण मोदींनी जो मागच्या 10 वर्षात लोकांसोबत विश्वासघात केलाय, लोकांनी विश्वासाने त्यांना मतदान केलेलं, विश्वासाने केलेलं की काहीतरी करेल, ज्या धूमधामनी ते सत्तेत आलेले, असं वाटलेलं 15 लाख सोडा 15,000 तरी जमा होतील, ते केलं नाही। महागाई कमी होईल म्हणाले, पण 300 रुपयाचं सिलेंडर 1200 झालं। 2 कोटी नोकऱ्या देणार आहेत। आज मुलं वन सोडा, खाजगीकरण केलंय पूर्ण महाराष्ट्राचं, शासकीय नोकऱ्या रद्द केल्यात। हे महाराष्ट्र जणू काही गुजरातला दिलाय चालवण्यासाठी। रेशन दुकानात आज माल मिळत नाहीये। मग काय केलंय मागच्या 10 वर्षात मोदींनी? आणि हे तुम्ही नाही सांगितलं तर कोण सांगेल? कारण का सगळीकडे फक्त खोटं पसरवतायत। जसं मी म्हणाली, टीव्ही, व्हॉट्सअप, रेडिओ सगळं खोटं। म्हणजे खरं आहे, जी वस्तुस्थिती आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी आहे। आणि म्हणून हा संकल्प मेळावा ती ऊर्जा देण्यासाठी, महेशांना बरोबर म्हणाले की ज्या वेळेस ते मंदिर म्हणतात आणि हिंदुत्व काढतात तेव्हा आपण बॅकफूटवर जातो। का? राम आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे। जय श्री राम म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात अनेक वर्षापासून आपण राम राम पाहुणं म्हणतोच की, आपण राम कृष्ण हरी म्हणतोच, आणि निरंजनजी तुम्हाला त्याबद्दल सांगतीलच। राम सगळ्यांना पाहिजे। हे लोक आपल्या देशाला ही कीड लावतात, आणि म्हणून आपली जबाबदारी आहे, ज्या माणसाने, ज्या लोकशक्तीने, ज्या लोकशाहीने सर्वधर्म समभावावर मतदान केलं, त्या लोकशाहीला हे धर्मावर मतदान करण्यासाठी प्रवृत्त करतायत, जबरदस्ती प्रवृत्त करतायत। आणि असं जर असेल तर काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पेटून उठावं लागेल, आपलं देश वाचवण्यासाठी, आपली लोकशाही वाचवण्यासाठी।
दीन दलित अल्पसंख्याक गोरगरीब महिलांची घरं वाचवण्यासाठी आपण पेटून उठलं पाहिजे आणि म्हणून हा संकल्प मिळाला. खरं तर आपण कालपासून पेटून उठायला पाहिजे होतं, पण वेळ गेली नाही आहे. अजून भाजपकडे उमेदवार पण नाही आहे. पण आमचं तर ठरलंय, उद्यापासून घरोघरी जाऊन, वाडी वस्तीत जाऊन, तांडा तांडा, प्रत्येक झोपडपट्टी, मोहल्ला मोहल्ल्यात जाऊन आपल्याला हा निरोप काँग्रेस पक्षाचा, महाविकास आघाडीचा, लोकशाहीचा घरोघरी लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे. विसरू नका, ते तुमची वाट पाहतायत. त्यांनी ठरवलंय, असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही तिथे पोचलात नाही म्हणून पोचा, कारण का ही लढाई सगळ्यांची लढाई आहे. ही एकट्या कोणाची लढाई नाही आहे. तुम्ही कोणासाठी करत नाही आहात, तुम्ही स्वतःसाठी करतात. हा विजय लोकशाहीचा विजय झाला पाहिजे, कारण का काँग्रेसच्या संस्कृतीत लोकशाही, आपण लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतो, आपण हुकुमशाहीमध्ये विश्वास ठेवत नाही. जनता जनार्दन आहे, जनता जनार्दन आहे, इकडे जनतेचं चालतं. पुन्हा एकदा त्या जनतेमध्ये विश्वास करून द्या की त्यांच्यात किती ताकद आहे. ते आपण त्यांना तो विश्वास दिला पाहिजे. आणि जसं त्यांनी 10 वर्षापूर्वी ज्या विश्वासाने त्यांनी मोदीजींना आणलं, पण एवढा मोठा विश्वासघात त्यांच्यासोबत झाला आहे, हे तुम्ही त्यांना जाणीव करून द्यायची आज गरज आहे. एवढंच या ठिकाणी सांगते. ही लढाई आपण एकत्र लढूया आणि विजय 100% लोकशाहीचा होणार आहे. ह्याबद्दल माझ्या मनात बिलकुल कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. एवढंच या ठिकाणी सांगते. आज सगळेजण, परवा माझ्या कानावर आलं की चेतन भाऊ महेश यांना एकमेकांसाठी पोलीस स्टेशनमध्ये मदतीला गेले. आपल्या शहर उत्तरच्या आमदाराच्या विरोधात आनंद वाटला कार्यकर्त्यांना, महेशांना, सगळ्यांना आनंद वाटला जेव्हा चेतन भाऊ तुम्ही एकत्र लढायला त्यासाठी गेलात. हीच खरी शक्ती आहे. ते आपला फायदा घेत आहेत, आपल्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतात. आता पण त्यांच्याकडे दुसरा काही मुद्दाच नाही आहे. बीजेपीकडे मुद्दाच नाही आहे तुमच्याकडे मतदान मागायचा. एकमेव पंतप्रधान, पण त्यांनी पण फसवलंय आणि आपल्यामध्ये फूट, आणि आपण त्यांना मदत करतो. म्हणून हात जोडून विनंती करते की जसं मी म्हणाली, ही लढाई आपली आहे. आपण एकता आणि अखंडता हे असलं पाहिजे निवडणुकांपर्यंत आणि त्याच्यानंतर पण देशासाठी. आणि जर आपण असेच लढलो तर नक्की बीजेपीचा पराभव निश्चित आहे. पण आपण एक राहणं, एकत्र काम करणं गरजेचं आहे. मला ह्याचा फोन आला नाही, त्याचा फोन जाऊ दे, विसरा. आपण सगळे जबाबदारी म्हणून, आपापली जबाबदारी म्हणून हा झेंडा घेऊन, हा काँग्रेसचा झेंडा घेऊन, कारण का काँग्रेस पक्ष हा आज तुमच्यामुळे जिवंत आहे आणि तो पुन्हा एकदा लोकांपर्यंत नेऊन जिवंत करण्यास, लोकशाही जिवंत करण्यास आपण तयारीला लागूया. एवढंच या ठिकाणी सांगते. आणि आपण सगळे मोठ्या संख्येत इथे आलात त्याबद्दल आपली रजा घेते. मी आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.